नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पाड्यावरचा चहा या पाठात पुन्हा एकदा तुमचे स्वागत। आज आपण बालभारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 13वा अभ्यासणार आहोत आणि या धड्याचा हा सेशन क्रमांक 3 आहे। या पाठामध्ये लेखिकेने अशाच वारली पाड्याचं वर्णन केलेलं आहे। त्या वर्णनावरून आपल्याला त्यांच्या जीवनातील दुःखाची, कष्टाची जाणीव झाल्याशिवाय राहत नाही। या पाठामध्ये लेखिकेने ज्या ध्येयासाठी त्या पाड्यावरती गेलेल्या होत्या त्यातील एक प्रसंगाचं वर्णन लेखिकेने केलेलं आहे। चला तर आपण प्रत्यक्ष पाठाच्या माध्यमातूनच ते वर्णन जाणून घेऊया। लेखिका पुढे म्हणत आहे की हळूहळू गुरांच्या व बकऱ्यांच्या मागे गेलेल्या मुलांना आम्ही तेथे असल्याची बातमी समजली। बरीच मुले आम्हाला बघण्यासाठी आमच्या भोवती जमा झाली। कोणी हातातल्या काठ्यांवर हनवट्या ठेवून तर कोणी तशीच उभी राहून नुसती आमच्याकडे टकमका बघू लागली। आता बघा, इथे लेखिका आणि त्यांच्या साथीदार जेव्हा त्या पाड्यावरती गेले होते तेव्हा त्या वस्तीमध्ये कोणीच नव्हते, पण गुरं आणि बकऱ्या चारण्यासाठी जी मुलं तिथे आजूबाजूला गेली होती त्यांना समजलं की त्यांच्या पाड्यावरती कोणतरी आलेलं आहे। तेव्हा बरीच मुलं लेखिकाला आणि त्यांच्या साथीदारांना पाहण्यासाठी त्यांच्या अवतीभोवती जमा झाली। आणि मग त्याचं वर्णन लेखक करत आहेत की कोणी काय करत, ते काठी ज्या होत्या त्या काठ्यांवरती त्यांची हनवटी ठेवून लेखिकांना त्यांना पाहत होते, तर कोणी काही मुलं अशीच टकामका त्यांच्याकडे पाहत होती। घरातली मोठी माणसे कोठे आहेत अशी चौकशी त्यांच्याकडे केल्यावर समजली की गावातील सारी जाणती माणसे एकूण एक जमीन मालकांकडे कामाला गेलेली आहे। तर बघा, इथे आपण लेखिकाने वर्णन केलेलं आहे की घरातील सगळी जी माणसं होती ती काय करायचे, ते जमीन मालक जे असायचे त्यांच्याकडे ते कामाला जायचे, रोजगारासाठी जायचे। त्या मुलांपैकी एक दोन समंजस वाटली। त्यांना आम्ही सांगितले, मोठ्या माणसांना जाऊन सांगा की टिटवाळ्याच्या सभेतले लोक आले आहेत, त्यांनी तुम्हाला बोलवलं आहे, त्यांना घेऊनच तुम्ही परत या। मग बघा, जी मुलं त्या लेखिकांना त्यांना टकमका पाहत होते ना, तर त्याच्यातली एक दोन मुलं लेखिकाला थोडे बरे वाटले, समंजस वाटले। मग त्या मुलांतर्फे लेखिकेने त्यांच्या घरातील मोठ्या माणसांना निरोप पाठवला की तुम्हाला भेटण्यासाठी टिटवाळ्याच्या सभेतील काही लोक आलेले आहेत आणि तुम्हाला त्यांनी बोलवलेलं आहे। त्या मुलांनी आपापसात काहीतरी कुजबूज केली व ती मार्गाला लागली। म्हणजेच ते घरातील मोठ्या माणसांना लेखिकेचा निरोप सांगण्यासाठी गेली। ती आमचा निरोप पोचवणार की काय करणार आम्हाला काही समजले नाही। आता ती मुलं निघून तर गेली, पण खरोखर ती मुलं जाऊन आम्ही जो निरोप दिलेला आहे ती त्यांच्या घरातील मोठ्या मंडळींना जाऊन देतील की नाही याच्यामध्ये लेखिकेला थोडं शंका वाटू लागली। लेखिका पुढे म्हणतात की बऱ्याच वेळानंतर बऱ्याचदा मुलांपैकी बरीचशी पांगली आणि आम्ही त्यांच्या नजरकेतून सुटलो। बराच वेळ गेला तरी कोणी येण्याचे चिन्ह दिसेना। त्या भयान जागेत एक एक क्षण आम्हाला तासासारखा भासू लागला। ती मुले जी गेली ती कुठे गेली, कोणाला बोलवून आणणार, का तशीच कुठेतरी निघून जाणार काही समजेना। मध्येच उठावे, पुन्हा बसावे, पुन्हा उठावे असे करत आम्ही तिथेच घुटमळत राहिलो। आता बघा, लेखिकेला बराच आता थोडा वेळ जात नव्हता आणि एक एक क्षण अगदी मोठा वाटत होता, मोठा तासासारखा भासू लागलेला होता। आणि बराच वेळ झाला तरी त्या मुलांनी जर निरोप सांगितला असेल तर ती घरातील माणसं त्यांची यायला पाहिजे होती, पण कोणीच येताना येण्याचे चिन्ह दिसत नव्हते। त्यामुळे लेखिकाला अजून मनामध्ये शंका कुशंका येऊ लागले की खरंच ती मुलं गेली असतील का, त्यांनी निरोप दिला असेल का, ते खरंच त्यांच्या घरातील मोठ्या माणसांना बोलवून आणतील का अशीच आमची बोलणी ऐकून तशीच आम्हाला न जुमानता निघून गेली की म्हणजे आम्हाला त्यांनी काहीच महत्त्व दिलं नसेल आणि अशीच ती त्यांच्या कामाला पुढे लागली असतील। पण काय करावं हे लेखिकेला तिथे समजत नव्हते। ते मध्येच उठायचे, मध्येच बसायचे, मध्येच फेऱ्या मारत इकडे तिकडे घुटमळत राहिले। चहाची तलप जाणवू लागली। दुसरे काहीच करण्यासारखे नसल्यामुळे भूक व तहान तीव्रतेने भासू लागले। मग बघा, एखाद्या वेळेस आपल्याला कामाच्या गडबडीमध्ये भूक तहान आपण विसरून जाते, पण तिथे काहीच करण्यासारखं नव्हतं। नुसते लेखिका बसूनच होत्या आणि कोणीही बोलायचं आलेला पण नव्हते। ज्या उद्देशासाठी ते आले होते, सकाळी लवकर निघाल्या कारणाने आता बऱ्याच वेळ झाला होता, त्यांना चहा पण मिळाला नव्हता आणि त्यामुळे त्यांना आता काहीच काम नसल्या कारणाने भूक आणि तहान लागली होती आणि याचा आभास त्यांना होऊ लागला होता।
मला तर ब्रह्मांड आठवू लागले. मनातली कालवा कालव दडपून जणू विशेष काहीच नाही असे चेहरे करून दळवी व मी चिकाटीने वारल्यांच्या येण्याची वाट पाहत बसलो. बघा, आता लेखिकेने जे ते वर्णन केलेले आहे की अशा वातावरणामध्ये कोणीही समाजसेविका असू दे किंवा ज्या चांगल्या उद्देशासाठी लोकांमध्ये परिवर्तन करण्यासाठी गेलेले आहेत, पण त्या लोकच तिथे नसतील किंवा त्या लोकांना जाणीवच नसेल की आपल्यासाठी कोणीतरी आलेले आहेत, कोणीतरी आपल्या वाट पाहत आहेत, आपल्यासाठी ताटकळलेले आहेत, हे ज्यांच्यासाठी करत आहेत त्यांना जर जाणीव नसेल तर ज्या उद्देशासाठी आपण एखादं कार्य करत असतो ते कधीच सफल होऊ शकत नाही. आणि ह्यावेळेस लेखिकाला तर शारीरिक थकवा पण आला होता आणि भुकेने तहानेने व्याकुळ पण झाले होते. आणि अशा रीतीने लेखिकेला थोडी घाबरीगुबरी झाली होती. पूर्ण ब्रह्मांड त्यांना आठवू लागला. त्यांच्या मनातील ही चलबिचल त्यांनी लपवून थोडा वेळ तिथेच वाट बघत बसण्याचं ठरवलं. कंटाळून नाईलाजाने आम्ही परत जाण्याचा विचार करत होतो. आता बराच कालावधी झाला. तिथे एकही मनुष्य फिरकला नव्हता. ज्या मुलांकरवी निरोप पाठवले होते ते मुलं सुद्धा आली नव्हती. त्यामुळे आता फार कंटाळा आला होता आणि नाईलाजाने आता परत आपण आपल्या जिथून आलो तिथे निघून जावा असा विचार करत असतानाच तेवढ्यात आम्ही पाठवलेली मुले व त्यांच्या मागोमाग 2-3 वारली येताना दिसले. त्यांना येताना पाहिले तेव्हा माझ्या जीवात जीव आला. त्यांना लवकर येता आले नाही कारण मुकादम त्यांना कामावरून जाऊन देईनात. आता बघा, इथे लेखिका काय सांगत होते की बराच वेळ झाला वाट पाहिला पण कोणी आले नाही, मग कंटाळून शेवटी आता आपण इथून निघून जावं असा विचार करत असतानाच जी मुलं त्यांनी अगोदर निरोप घेऊन पाठवले होते ती मुलं पुन्हा त्यांना येताना दिसले आणि त्यांच्याबरोबर अजून 2-3 वारले येताना दिसले. आणि मग तेव्हा लेखिका म्हणते की तेव्हा जरा मला बरं वाटलं आणि माझ्या जीवात जीव आला. आणि त्यांना जेव्हा विचारण्यात आलं की तुम्ही लवकर का नाही आलेत, तेव्हा त्या लोकांनी सांगितलं की ज्या ठिकाणी ते कामावर गेले होते, ज्या मालकाकडे कामाला गेले होते, तेथील मुकादमाने त्यांना कामावरून ते लवकर सोडत नव्हते. टिटवाळा परिषदेतले लोक आले आहेत हे कळल्यामुळे मुकादमाशी थोडा तंटा करून म्हणजे भांडण करून किंवा वादविवाद करून ते आले होते. त्यांच्या चेहऱ्यावर कोणतीच भावना दिसत नव्हती. ते अगदी निर्विकार होते. निर्विकार म्हणजे ज्यांच्यामध्ये कोणतीच विकार नाही, ज्यांच्यामध्ये कोणतीच वासना नाही अशी भावना घेऊन ते आलेले होते. आमच्याजवळ आल्यावर त्यांनी त्यांच्या पद्धतीने म्हणजे डाव्या हाताच्या तळव्यावर उजव्या हाताचे कोपरे ठेवून तो नाकापर्यंत उभा धरून नमस्कार केला. आता बघा, आजच्या आधुनिक पद्धतीनुसार आपण हाय हॅलो करत असतो आणि अगोदर पाहिलं तर बरेचसे लोक एकमेकांना भेटल्यावरती हात जोडून नमस्कार करायचे. मग जेव्हा ते आदिवासी पाड्यातील लोकांना कळालं की हे आपल्याकडे पाहुणे म्हणून आलेले आहेत आणि टिटवाळा परिषदेतील हे लोक आहेत, म्हणून त्यांनी त्यांच्या पद्धतीने लेखिका आणि त्यांच्याबरोबर आलेल्या साथीदारांना नमस्कार केला. आपापसात थोडे बोलले व गावातल्या शाळेत म्हणजेच कुडाच्या भिंती असलेल्या एका लांबट चौकोनी झोपडीत आम्हाला घेऊन गेले. ते आमच्याशी काही बोलले नाहीत. आम्ही उभेच होतो. एकाने खोली झाडली तर दुसऱ्याने आमच्यासाठी हातरी टाकली. मी अगदी थकले होते. कुडाला टेकून हातरीवर बसले. आता बघा, इथे लेखिका सांगत आहेत की जेव्हा ते आले त्यांनी मग एकमेकांबरोबर चर्चा केली आणि मग एक चांगल्या कुडाच्या भिंती असलेल्या एका चौकोनी झोपडीमध्ये ते लेखिकेला आणि त्यांच्या साथीदाराला घेऊन गेले. आता ते बंद असल्या कारणाने तिकडची त्यांनी साफसफाई केली आणि बसण्यासाठी त्यांनी हातरी टाकली आणि लेखिका अगदीच थकल्या होत्या, त्यामुळे त्या कुडाला टेकून तिथे त्या बसस्थानावर जाऊन बसल्या. इतक्यात वारल्यांनी एक बाज आणली. ती झोपडी बाहेर झाडाखाली बाज टाकण्यास सांगितले. गावातील निदान प्रमुख मंडळींना बोलावून आणण्यास सांगितले, पण हे वारले लवकर जमणे शक्य नव्हते. सारी वारली जागोजाग वेठीला गेलेले होते. आता बघा, ह्या इथे लेखिकेने सांगितलेलं आहे की जेवढी काही 2-3 मंडळी आलेली होती तर त्यांना सांगितलं, त्यांनी विनंती केलेली आहे की तुम्ही तुमच्या वरिष्ठ लोकांना वगैरे बोलवून घ्या, म्हणजे सगळ्यांबरोबर एकाच वेळी चर्चा करता येईल. पण ते सगळे इतरत्र गेलेले जे वारली पाड्यातील माणसं जे होती वारली ते एका वेळी एवढे लवकरात लवकर येणे शक्य नव्हते, कारण की ते एकाच ठिकाणी सगळे कामाला जात नसत. वेठीला गेलेले असणे म्हणजे ते विशिष्ट पैसे रक्कम देऊन त्यांनी हे काम पूर्ण करून जायचं. असं की त्यांना ह्या मालकाने काही माणसं ह्या मालकाकडे, काहींनी ह्या मुकादमाकडे काम करायचे, अशा वेगवेगळ्या ठिकाणी ती कामं करायला गेलेली होती. आणि म्हणून ते काही प्रत्येक पाड्यातील माणसं वेगवेगळ्या ठिकाणी गेल्या कारणाने एवढ्यांना पटकन लवकर बोलवणं शक्य नव्हतं. त्यांनी वर्दी पोचून जमा होईपर्यंत दुपार उलटून जाईल असा अंदाज होता.
ते जे 10-15 जण जमले होते ते हळूहळू कुडापाशी ओळीने बसले. मंडळी जमेपर्यंत काम होणार नाही हे त्यांना माहीत होते. आता बघा, त्यांना 10-15 जवळजवळ जमले होते, पण सगळे जोपर्यंत एकत्र येत नाहीत आणि सगळे जमत नाहीत तोपर्यंत जी काही चर्चा करण्यासाठी लेखिका गेले होते ती काही होणार नाही हे त्यांनी अंदाज लावलेला होता. आणि लेखिकेला पण आता कळून चुकलं होतं की सगळे लोक एकत्र येईपर्यंत फार वेळ होणार आहे, दुपार उलटून जाणार आहे. आमच्याशी काय बोलावे ते त्यांना सुचेना. सारेजण जमेपर्यंत वेळ कसा घालवायचा हा आमच्या पुढेही प्रश्नच होता. दळवी व मी आपापसात बोलत होतो. थोडा चहा मिळाला तर प्रयत्न करून पाहावा म्हणून मी त्यांच्यापैकी एकाला प्रश्न केला, दादू थोडा चहा मिळेल का? सोय होईल का? चहाचे साधन त्यांच्याजवळ काहीच नव्हते. ते विचारात पडले. आता बघा, इथे लेखिकेने अंदाज लावलेला होता की सकाळपासून त्या फार लवकर निघालेल्या होत्या आणि लवकर पाड्यातील इतर मंडळी यायला वेळ लागणार आहे आणि तोपर्यंत चर्चा पण करता येणार नाही. सगळे एकमेकांकडे पाहत असे शांत बसलेले होते. मग त्यावेळेस त्यांना तहान भूक तर लागलेलीच होती, पण एवढं तर काय मिळणार नव्हतं, पण फक्त चहा मिळाला तर बरं वाटेल असं लेखिकेला वाटत होतं. म्हणून त्यांनी चहासाठी प्रश्न केला की तेथील पाड्यातील पुरुष मंडळींना ते म्हटले की थोडा चहा मिळेल का? आणि लेखिकेने अगोदरच त्यांच्या त्या झोपड्यांमध्ये जाऊन त्यांचं घर पाहिलेलं होतं की नाही, त्यांच्या घरामध्ये काहीच साधनं नव्हती. असं आपण जसं घरांमध्ये आपले डबे असतात, डब्यांमध्ये बरंचसं सामान भरून ठेवलेलं असतं, तसं तिथे काहीच नव्हतं. इतर असं त्यांनी सगळं असंच विखरलेलं पडलेलं होतं. मोजकी 2-3 भांडी होती आणि जे काही त्यांचं हातावरचं पोट असल्या कारणाने जे काही मिळेल तेवढंच ते स्वयंपाक करायचे आणि त्याच्यातच ते आपलं पोट भरायचे. तर हे चहा साखर लेखिकाला दिसलं नव्हतं. त्यामुळे लेखिका म्हणते की चहाचे साधन त्यांच्याजवळ काहीच नव्हते. ते विचारात पडले. एक जण म्हणाला, बाई जेवण करणार का? जेवण करणे चहापेक्षा त्यांना सोपे होते. त्यांच्याबरोबर त्यांच्याच जेवणातले आम्हाला चालेल वगैरे आम्ही त्यांना सांगितले. मग बघा, इथे लेखिकेने काय सांगितलं की जेव्हा त्यांनी चहा मागितलं पण त्यांनी चहाच्या ऐवजी जेवण करणार का असं विचारलेलं होतं. मग लेखिकेने असं का म्हटलेलं आहे की चहा करण्यापेक्षा त्यांना जेवण करणे सोपे होते का असं लेखिकेने म्हटलेलं असेल? तर बघा, ह्याच्या पाठीमागचे अनेक कारणं असू शकतात. एकतर हे फार पूर्वीची गोष्ट आहे. अजून सुद्धा आपण खेडोपाड्यामध्ये जातो तर आपल्याला तिथे 4-5 घरांच्या व्यतिरिक्त किंवा 10-15 घरांच्या व्यतिरिक्त काहीच दिसत नाही. मग त्यांच्याकडे तिथे दुकानं नसतात किंवा भाजीपाला किंवा कोणत्याच गोष्टी तिथे सहज उपलब्ध होत नाही. आणि मग अशा ह्या पाड्यातील लोकांना जर काही खरेदी करायची असेल तर त्यांना फार लांब वर शहराच्या ठिकाणी वगैरे जावं लागतं किंवा मोठी जी गावाची ठिकाणी वगैरे जाऊन मग त्यांना ते सामान विकत घ्यावं लागतं. आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टीसाठी त्यांना दररोज इकडे तिकडे एवढे लांब जायला जमणार नाही. आणि एकतर अत्यंत दारिद्र्य अवस्थेत असल्या कारणाने त्यांच्याकडे पैसा नसेल म्हणून त्यांनी कधी घरामध्ये चहा साखर किंवा इतर जे काही सामान लागतं ते कधी भरलेलं नसेल आणि त्यामुळेच त्यांना चहा पिण्याची सवयच नसणार. आणि आता आपण पाहिलं की त्यांच्या पाड्यामध्ये कोंबडीच फक्त पाहायला मिळालेत. इतर जे जनावरं होते ते कधी पाहायला नाही मिळालेत. आता दूध गाय किंवा म्हैस किंवा बकरी यांच्यापासून दूध मिळतं, पण ते त्यांच्याकडे ते जनावरे नसतील आणि त्यामुळे चहा करणे त्यांना शक्य होत नसेल. आणि त्यामुळे दररोज ज्या गोष्टी आपल्याला मिळत नाही ते त्यांना प्यायची सवय नसणार, चहा प्यायची सवय नसणार. आता चहा म्हटलं की त्याच्यामध्ये चहा पुक्की आली, चहा पावडर आली, साखर आले, दूध आलं आणि ह्या गोष्टी त्यांना सहज मिळणे अशक्य असल्या कारणाने ते चहा पित नसतील आणि चहाची सवय नसेल त्यांना. म्हणून लेखिका म्हणतात की आणि मग त्यामुळेच ते जेवण त्यांच्यासाठी हे सोयीस्कर होतं. कारण की जेवण म्हणजे आता काही ना काही आपल्याला अशी सवय असते की 2 वेळेची चहा पिणं, नाश्ता करणं 2 वेळी, मग नंतर 2 वेळेला जेवण करणं. पण त्यांच्यासाठी चहा, नाश्ता, जेवण हे सगळं एकच असायचं. आणि त्यामुळे लेखिका म्हणतात की जेवण करणे चहा करण्यापेक्षा त्यांना सोपे होते. त्यांच्याबरोबर त्यांच्या जेवणातले आम्हाला चालेल वगैरे आम्ही त्यांना सांगितले. बाई आम्ही गरीब माणसं, या जंगलात काय मिळणार? एवढे बोलून ते आपल्या कामाला लागले. मला वाटले चाय काही मिळणार नाही, जेवण मिळणार. पण त्यांनी जेवण व चहा दोन्हीच्या तयारीला सुरुवात केली. चहा करायचा म्हणजे त्यांच्यापुढे प्रश्न होता. त्यांच्याकडे साखर नव्हती, त्यांना जरूर लागत नसे. कोणाकडे चहाची पावडर नव्हती. गावात गाय नाही, म्हैस नाही, त्यामुळे दुधाचा थेंब मिळणे कठीण. हे आपापसात बोलू लागले. तर विद्यार्थी मित्रांनो, लेखिकेने पाठाच्या या भागामध्ये पाड्यातील लोकांच्या केविलवाण्या जीवनाचं अत्यंत मर्मस्पर्शी वर्णन केलेलं आहे.
आपल्याला अजूनसुद्धा लेखिकेने या प्रसंगाचं पूर्ण वर्णन केलेलं नाही, त्याबद्दल आपल्याला जाणून घ्यायचं आहे, परंतु पाठाच्या पुढील सेशनमध्ये. धन्यवाद.